विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप मधील तुमच्या जो की आपला जो युनिट चालू आहे त्या युनिट मधील जो घटक बेरीज व्यस्त संख्या, बघा बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त या दोन तुमच्या टॉपिक मध्ये दोन घटक एकत्रित दिलेले आहेत, गुणाकार व्यस्त. त्यामधील आपल्याला बेरीज व्यस्त संख्या हा घटक आज अभ्यासायचा आहे. कोणता? बेरीज व्यस्त. आता या ठिकाणी बघा बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त. आता या ठिकाणी व्यस्त या क्रियाचा अर्थ होतो विरुद्ध. त्या क्रियाचा अर्थ काय होतो? विरुद्ध. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आता लिहून घ्या, वाटलं असतं नोट्स डाऊन करून घ्या. व्यस्त म्हणजेच विरुद्ध. आता बेरीज व्यस्त संख्या व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या याची व्याख्या जर का तुम्हाला समजली तर तुम्ही बेरीज व्यस्त संख्या ह्या ओरली सांगू शकता. कशा? ओरली. आणि तुम्हाला बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त हे दोन टॉपिक असे की फ्री मार्क देतात. फ्री म्हणजेच तुम्हाला जर त्यांचे दोन नियम जर माहीत झाले तर त्यावर आधारित तुम्हाला बेरीज गुणाकार भागाकार ह्या जर क्रिया येत असतील तर तुम्हाला फ्री मार्क मिळाल्यासारखे. परंतु सर्वात महत्त्वाचा त्यांचा नियम की बेरीज व्यस्त संख्या ही कशी ओळखायची ती जर काय तुम्हाला समजली तर तुम्ही मार्क 100% त्यामध्ये मिळवू शकता, यात काही शंका नाही. आता बेरीज व्यस्त संख्या ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्या दोन संख्यांची बेरीज ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, त्या संख्यांना एकमेकाचे बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. व्यस्त संख्या असे म्हणतात. आता बघा या ठिकाणी ज्या दोन संख्यांची बेरीज म्हणजेच ज्या दोन संख्या अशा घ्यायच्यात की त्या दोन संख्यांची बेरीज किती आली पाहिजे? शून्य आली पाहिजे. मग तुम्ही म्हणताल सर 5 मध्ये अशी कोणती संख्या ऍड केल्यावर त्यांची बेरीज शून्य येईल? ओके, थोडक्यात अशी संख्या किती 5 ची काय असली पाहिजे? विरुद्ध संख्या असली पाहिजे. विरुद्ध संख्या म्हणजे व्यस्त संख्या असली पाहिजे. व्यस्त संख्या म्हणजे त्यांची बेरीज शून्य येणार आहे, म्हणून त्याला बेरीज व्यस्त संख्या असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्याचं नावाचं जर का आपण विश्लेषण केलं तर कशा पद्धतीने करता येईल? या ठिकाणी 5 च्या विरुद्ध संख्या घ्यायची म्हणजेच 5 ची व्यस्त संख्या घ्यायची. 5 ची व्यस्त संख्या जर घेतली तर त्या दोघांची बेरीज ही शून्य येते, यात काही शंका नाही. कारण की दिलेला जो नियम आहे तो नियमच सांगतो ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते किंवा ज्या दोन संख्या एकमेकास विरुद्ध संख्या असतात त्यांची बेरीज शून्य येते अशा संख्यांना बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. ओके, मग या ठिकाणी मी डायरेक्टली तुम्हाला सरळ सरळ सांगणार नाही की त्याची बेरीज व्यस्त संख्या कोणती आहे. तुम्हाला आता या ठिकाणी हा नियम अगोदर पाठ करावा लागणार आहे. ओके, नियम पाठ का करायचा आहे? कारण की मी दिलेले बोर्डवरचे एक्झाम्पल तुम्हाला समजतील, पण मी दिलेले बोर्डवरचे एक्झाम्पलच तुम्हाला एक्झामला येतील अशातला भाग नाहीये. मी दिलेले एक्झाम्पल बोर्डवरचे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकताल, तुम्ही इतरांना सांगू शकता, परंतु तेच एक्झामला येतील ही शक्य नाहीये. म्हणून दिलेला जो नियम आहे का, हा नियम जर तुम्ही का पाठांतर केला तर तुम्हाला बोर्डवरचे किंवा
टेक्स्ट बुक मधले, इतर मटेरियल मधले, एक्झाम मध्ये आलेले कोणतेही प्रश्न सोडवता येतील. त्यासाठी महत्वाचं एक्झाम्पल नाही तर नियम आहे. काय महत्वाचा आहे? नियम. चला तर मग माझ्यासोबत नियम पाठांतर करा. आज आपल्याला ह्या दोन घटकापैकी फक्त एक घटक क्लिअर करायचा आहे. आपण दुसऱ्या पार्ट मध्ये दुसऱ्या लेक्चरला आपण गुणाकार व्यवस्था हा घटक क्लिअर करणार आहोत, कारण की यावर आपल्याला मॅक्झिमम एक्झाम्पल घ्यायचे. एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला हा घटक पूर्ण क्लिअर होणार नाहीये. बघा मग आता काय करायचं आपल्याला? व्यस्त संख्या म्हणजेच विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या एकमेकाची विरुद्ध म्हणजे दुसरं तिसरं कोणाची नसून त्या संख्येच्याच ती विरुद्ध असली पाहिजे. ओके. थोडक्यात एक वजा असेल तर दुसरी प्लस, याला विरुद्ध म्हणतो आपण. गुणाकार असेल, भागाकार, एकमेकाच्या विरुद्ध क्रिया. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला दिलेला नियम पाठांतर करायचा आहे. चला, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्यांना एकमेकाच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. ओके. 3 वेळा हा कंटिन्यू मोठ्याने याचं वाचन करायचंय. मोठ्याने वाचन करून किमान 5 ते 6 वेळा हा नियम लिहून ठेवायचा आहे नोटबुक मध्ये. 10 वेळा लिहा, 15 वेळा लिहा, कारण की या टॉपिक मध्ये फक्त हाच नियम महत्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो कोणता आपला आता पुढचा जेवढा वेळ जाणार आहे तेवढा सगळा वेळ आपल्याला या नियमावरच आधारित प्रश्न सोडवून घालायचा आहे. ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या दोन संख्या एकमेकाच्या बेरीज व्यस्त संख्या असतात. मग दोन संख्या, ओके, आणि ती बेरीज किती? शून्य. तर मग बेरीजच्या नियमामध्ये असा कोणताच टॉपिक नाहीये, अभ्यासला नाहीये मी आतापर्यंत, तुम्ही अभ्यासला नाहीये की त्यांची बेरीज शून्य येईल. आता 5 मध्ये जर 5 ऍड केले तर 10 येतात. ओके. त्यानंतर 5 मधून 5 जर वजा केले तर 0 येतात. पण वजाबाकी नाही पाहिजे आपल्याला. बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होतात. सर मग बेरीजच्या जागी वजाबाकी केली चालेल का? नाही. नियम चेंज करता येईल का आपल्याला? नाही. त्यांनी फक्त बेरीजच करा म्हटलंय. मग बेरीज करायची आणि 0 आणायचं आहे. आतापर्यंत जर मी एक्झाम्पल, तुम्ही म्हणताल की आतापर्यंत आम्ही 0 येईल असं एक्झाम्पल सोडवलं नाही. ओके. बेरीज करून, बेरीज म्हणजे काय? संख्या मिळवणे. ओके. परंतु इथं संख्या मिळवण्याच्या ऐवजी आपण काय करणार आहोत? संख्या काहीच ठेवणार नाही, संख्याच नाही राहणार आपल्या उत्तरामध्ये, 0 येणार आहे. मग अशा पद्धतीची बेरीज करायची म्हणजे काहीतरी नियमानुसार त्या ठिकाणी टेक्निक वापरलेली असणार आहे, एवढं निश्चित आहे. ओके. मग आपला नियम सर्वप्रथम लक्षात ठेवायचं, दोन संख्या, किमान 2 संख्या माहिती असणं गरजेचे आहे. बेरीज व्यस्त संख्या त्याची एक संख्या, त्याची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे दुसरी, या 2 संख्यांची माहिती असणं खूप गरजेची आहे. त्यानंतर व्यस्त संख्या म्हणजे त्या दिलेल्या एका संख्येची ती विरुद्ध संख्या असते, दोन्ही एकाच प्रवाहामध्ये चालत नाही, ते एकमेकाच्या विरुद्ध संख्या आहे. एवढं तर आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. मग त्यांची विरुद्ध जर क्रिया आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज ही काय येणार आहे? त्यांची बेरीज ही व्यस्त संख्या येणार आहे. त्याच वेळेस त्या बेरीज व्यस्त 2 संख्या घोषित केल्या जातात. मग चला तर 0 आणायचंय, चला आणूया, काही हरकत नाही. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जर हा नियम पाठ झाला असेल किंवा ह्या नियमाचं महत्व जर काय समजलं असेल तर आपण एक संख्या रेषा पाहूया. ओके. ही एक संख्या रेषा. ओके. आपण काल पाहिलेली आहे कदाचित. संख्या रेषेवर आपण काय पाहिलं? 0, 1, 2, 3, 4, 5 असे अंक असतात. ओके. आणि ते अनंत पर्यंत असतात. या साईडला जर बघितलं तर -1, -2, -3, -4 या पद्धतीचे अंक असतात. ओके. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल या ठिकाणी, हे जे अंक आहेत ते ऋण संख्या आहेत. यांना काय म्हटलं जातं? ऋण संख्या. आणि या अंकांना धन संख्या म्हटलं जातं. आता धन संख्या ओळखायची असतील तर त्यांना पॉझिटिव्ह नंबर म्हणतात, त्या प्लस असतात. ओके. यानंतर ऋण संख्या यांना निगेटिव्ह नंबर म्हणतात, हे मायनसचं साइन. ओके. हे प्लसचं साइन. मग तुम्ही आता या ठिकाणी इकडे कितीही पर्यंत संख्या घेऊन जाऊ शकता, इकडे कितीही पर्यंत पुढच्या संख्या घेऊन जाऊ शकतात, कारण की या धन आणि ऋण संख्यांच्या ग्रुपला
पूर्णांक संख्या असे म्हणतात, लक्षात ठेवा. ह्या दोन्ही संख्यांच्या ग्रुपला कोणत्या संख्या म्हणतात? पूर्णांक संख्या. आता तुम्ही म्हणताल सर बेरीज व्यस्तशी याच्याशी काय संबंध आहे? कारण की हा खूप महत्वाचा, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो गाभा म्हटला जातो ना, तो या ठिकाणी दडलेला आहे या बेरीज व्यस्त संख्यांचा. ओके. आता या ठिकाणी या संख्या इकडे अनंतपर्यंत आहेत, या संख्या इकडे अनंतपर्यंत आहेत, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध आहे. समजतंय का? एकमेकाच्या विरुद्ध आहे. इकडे ही संख्या -1, बघा आता या ठिकाणी संख्या रेषेवरील हा जो बाण आहे हा दर्शवितो की पुढील धनसंख्या अनंतपर्यंत आहे, इन्फिनाइट. ओके. तर हा बाण दर्शवितो या साईडचा इकडे की या मागील संख्या अनंतपर्यंत आहे, अनंतपर्यंत आहे. ओके. बघा एकमेकाच्या विरुद्ध बाण आहेत, हा इकडे जातो, हा इकडे जातो. ओके. त्यानंतर या ठिकाणी दुसरा नियम या ठिकाणी थोडक्यात सांगायचा झाला तर या ठिकाणची संख्या जी असते -1 ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे, सर्वात मोठी ऋण संख्या आहे. तर ही -1 ही सर्वात लहान धनसंख्या आहे. ओके. या ठिकाणी धन चिन्ह आपण देत नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. ओके. त्यानंतर ऋण या ठिकाणच्या या ऋण संख्या आहेत. ओके. ऋण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या सांगता येत नाही, सांगता येत नाही. तर धनसंख्यामध्ये सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. तर मी मुद्दामून तुम्हाला हे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, प्रत्येकाचे 3 स्टेटमेंट. ओके. आता प्रत्येकाच्या 3 स्टेटमेंट वरून तुम्हाला काय समजत आहे ते तुम्ही एकदा व्हेरीफाय करा आणि प्रत्येक स्टेटमेंट एकदा वाचून घ्या. चला पटकन. घेतलं सर्वांनी? बघा पहिलं स्टेटमेंट माझ्या पाठीमागे म्हणा, पुढील धनसंख्या म्हणजे या रेषा पुढील ज्या धनसंख्या आहेत त्या अनंतपर्यंत आहेत. ओके. त्यानंतर या मागील, या शून्याच्या पुढील आणि या शून्याच्या मागील संख्या अनंतपर्यंत आहेत. म्हणजेच पुढील आणि मागील हे एकमेकाच्या काय झाले? विरुद्ध झाले. ओके. विरुद्ध शब्द आहे. त्यानंतर पहा ऋण 1 म्हणजेच ही संख्या सर्वात मोठी ऋण संख्या आहे, म्हणजे या ठिकाणी ही संख्या सर्वात मोठी आहे. तर त्याच्या शेजारीच असलेली +1 ही संख्या सर्वात लहान धनसंख्या आहे. इथे मोठी आहे, इथे लहान आहे. लहान आणि मोठी एकमेकाच्या काय झाली?
विरुद्ध शब्द झाले. ओके, शब्दावर लक्ष ठेवा तुम्ही. त्यानंतर ऋण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या, बघा पुन्हा एकदा वाचतो स्टेटमेंट. ऋण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या म्हणजेच ह्या ऋण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या आता इथून इकडे जाणाऱ्या संख्याचा क्रम आहे. ओके, म्हणजेच इकडे ही लहान संख्या सांगता येत नाही, कोणती असू शकते तर ॲरो दिलेला आहे करून. ओके, हा अनंतपर्यंत आहेत म्हणून इकडे सांगता येत नाही. तर धनसंख्यामध्ये सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही इकडे. म्हणजेच जे काही तुम्हाला संख्या रेषावरचे स्टेटमेंट वाचायला मिळत आहे ते स्टेटमेंट धन आणि ऋण संख्यामधले सर्व एकमेकाच्या कसे दिसत आहेत, ऑपोजिट दिसत आहेत, विरुद्ध दिसत आहेत. ओके, सगळे स्टेटमेंट समजत आहेत, एकमेकाच्या कसे दिसत आहेत, विरुद्ध दिसत आहेत. म्हणून तुम्हाला सांगता येईल की या ठिकाणी -1 आणि -1 ह्या दोन संख्या एकमेकाच्या विरोधात जे काही निर्देशक आपले दाखवित आहेत, म्हणून त्यांना आपण एक तर ती संख्या विरुद्ध संख्या आहे म्हणू शकतो, विरुद्ध संख्या आहे म्हणू शकतो, म्हणूनच त्याला आपण बेरीज व्यस्त संख्या आहे म्हणू शकतो. ओके, सॉरी, व्यस्त संख्या आहे म्हणू शकतो. व्यस्त संख्या जर ती बेरीज व्यस्त असेल तर आपल्याला त्यांची बेरीज करून पाहावं लागेल. बेरीज जर 0 येत असेल तर आपल्याला या संख्या रेषेचा आणि या स्टेटमेंटचा निश्चितच फायदा होणार आहे, यात काही शंका नाही. ओके, चला तर आपण या संख्या रेषेच्या दृष्टिकोनातून आपण त्यांची बेरीज करून पाहूया. बेरीज करण्या अगोदर तुम्हाला धनसंख्या आणि ऋण